त्याच पद्धतीने सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने व भारतामध्ये महाबोधी मुक्ती आंदोलन जे सुरू आहे त्या अनुषंगाने आजच्या या रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। पूज्य भदंत हर्षदीप बनतेजी यांच्या आयोजनाने यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन होतं। या रॅलीच्या माध्यमातून शहरातल्या आणि दक्षिण नागपुरातल्या जनतेला तसंच युवकांना असं आव्हान आहे आणि अशी जागृती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आजच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवती येणार आहेत। या रॅलीच्या माध्यमातून या मार्चच्या माध्यमातून भारतातल्या आंबेडकरी समाजामधल्या युवकांना या आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये आणि जी धार्मिक परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमचे अधिकार दाबल्या जात आहेत, आमची जे राजकीय विरासत आहे, आमची जी सामाजिक विरासत आहे, महाबोधी महाविहार हे सुद्धा आमच्या ताब्यात नाही आहे, हे हिंदू आणि ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। तिथे ब्राह्मणांची कमिटी आहे। तर महत्त्वाचं की ज्या पद्धतीने RSS आणि BJPचे ABVPचे व त्यांची महिला टीम जी आहे, भारतीय संस्कार काहीतरी टीम आहे त्यांची, यांच्या माध्यमातून युवक युवत्या मोठ्या प्रमाणात धर्माच्या क्षेत्रामध्ये काम करतात। या रॅलीच्या माध्यमातून युवकांना आम्ही चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आंबेडकरी समाजाच्या, बौद्ध समाजाच्या आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात यावं, त्यांनी आपली राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक विरासत आहे ती जपली पाहिजे, तो अधिकार आपण मिळवला पाहिजे। या दृष्टिकोनातून आजच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की या रॅलीच्या माध्यमातून नागपूर शहरातल्या युवकांमध्ये याची जनजागृती होईल आणि ते मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीमध्ये आणि धर्माच्या क्षेत्रामध्ये काम करायला उत्स्फूर्त होतील आणि काम करण्याची तयारी दर्शवतील। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक या जयंतीच्या निमित्ताने रॅलीचं आयोजन केलेलं आहे। रॅलीचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावं आणि समाजमनामध्ये आतापर्यंत जी काही माहिती गेलेली आहे त्यापेक्षा जास्त माहिती लोकांमध्ये जावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केलेलं आहे। यामागे अनेक असे कारणं आहेत, तर त्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने आहे। महाबोधी महाविहार मुक्त होणं हे बौद्धांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि ते होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत, हालचाली झालेल्या आहेत। आणि तो BT ॲक्ट जेव्हा संविधानाच्या देशामध्ये लागू झालं, संविधानाने म्हटलं होतं की 1947च्या पूर्वीचे जे काही कायदे होते, 3000 वर्षापूर्वीचे जे कायदे होते ते 1949च्या संविधान लागल्यामुळं ही सर्व कायदे रद्द करण्यात आलेले आहे। त्यामुळे तो कायदा रद्द करण्यात यावा आणि पुढील नवीन कायदा करून बौद्धांच्या जे काही विहार आहे, महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी ही जोर धरते आहे। 12 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त बुद्धगयाला 12 लाख ही आंबेडकरी जनता जाणार आहे बुद्धगया मुक्तीसाठी। तुम्ही काय सांगाल? अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये अनेक ऑल ओव्हर इंडियामध्ये अशा प्रकारची जनजागृती समाजामध्ये होत आहे आणि अनेक लोकांनी, समाजातल्या बुद्धिजीवी वर्गाने, समाजातल्या सर्वच लोकांनी तिथं जाण्याची गरज आहे। कारण आपण जर तिथे सर्व गेलो, एकंदरीत जर लोंढा तिथे गेला तर त्या शासनावरती, तिथल्या गव्हर्नमेंटवरती त्याचा दबाव पडेल, दबाव तंत्र तयार होईल आणि त्याला ते करण्यात भाग पाडेल।